अंबाजोगाई शहरातील बसस्थानकामध्ये खाजगी स्वरूपाची वाहने मोठ्या प्रमाणात लावली जात असल्याने त्या ठिकाणी ज्या बाहेरगावून येणाऱ्या एस टी बसेस आहेत त्या एस टी बसेसना मोठी अडचण निर्माण होत आहे। यामुळे एखादी मोठी दुर्घटना होऊ शकते याचा प्रत्यय यापूर्वी अनेकदा आलेला आहे। यावर स्थानिक आगार प्रमुख आणि स्थानिक नियंत्रक जे आहेत त्यांचाही या ठिकाणी अंकुश असणं महत्त्वाचं आहे। परंतु या ठिकाणी स्थानिक आगार नियंत्रकाचं कोणी ऐकत नाही, कारण वाहनधारक हे आपला मनमानीपणा त्या ठिकाणी करत असतात। प्रत्येक वाहनधारक हा मी आत्ता 2 मिनिटात या ठिकाणाहून जाणार आहे असं या ठिकाणी सांगत असतात आणि त्या ठिकाणी आपली मनमानी चालवत असतात। परंतु त्यांच्या मनमानीपणामुळे एखादी मोठी दुर्घटना या ठिकाणी अंबाजोगाई बसस्थानकात घडू शकते, कारण या ठिकाणी अगोदरच बसस्थानकाची जी जागा आहे ती अपुरी आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरगावाहून येणाऱ्या बसेस आहेत। शिवाय या ठिकाणी लातूर असेल, परभणी असेल, बुलढाणा असेल किंवा इतर ठिकाणाहून येणाऱ्या ज्या बसेस आहेत त्या बसेस मोठ्या प्रमाणात आहेत आणि या बसेसना बसस्थानकातून बाहेर पडण्यासाठी किंवा या ठिकाणी बस फलाटावर लावण्यासाठी मोठी अडचण त्या ठिकाणी निर्माण होते। स्थानिकच्या वाहनधारकांनीसुद्धा जे दुचाकी वाहनधारक आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे, समाजहित जपलं पाहिजे आणि स्वतःचे वाहन जे आहे ते त्या ठिकाणी बसस्थानकात लावण्यापेक्षा इतर ठिकाणी लावून आपल्या नातेवाईकाला, आपल्या हितचिंतकांना त्या ठिकाणी बसस्थानकामध्ये सोडलं पाहिजे। परंतु ही भावना कुठेही त्या ठिकाणी दिसत नाही। मनमानीपणा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालवला जातो। वाहतूक आगार नियंत्रकाचं सुद्धा त्या ठिकाणी ऐकलं जात नाही। वाहनधारक हा मनमानीपणा करत असतात, त्यामुळे या ठिकाणी एक प्रतिबंधात्मक कारवाई होणं अपेक्षित आहे। वाहनधारकांना त्या ठिकाणी दंड थोठावला तर याला कुठेतरी अंकुश लागेल अशी एक शक्यता आहे। आगार प्रमुखांनी सुद्धा यामध्ये स्वतः लक्ष देणं गरजेचं आहे आणि एखादी मोठी दुर्घटना टाळणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे। वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड।